मस्त असा थंडीचा दिवस आणि तेन माझी एकदम चटपटीत खिचडी मसालेदार कितली मज्जा येत असना खावाले। तर मी बनाडी खिचडी हाय जी खिचडी ते कोणला आवडस नाही सगळं असलेस आवडस। चला मग ते रेसिपीकडे वळू आपण। मी खिचडी कशी बनाडी देखाडस मी तुमले। खिचडीसाठी मी आठवलेले वटाणा बटाटा टमाटा कांदा कढीपत्ता ज्या बी तुम्हाला भाज्या होतील ना त्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकतास। तसंच आटे सगळ्या भाज्या लिहिणे मी लिहिले अद्रक लसूण पेस्ट आहे ना छोटं सामानकडे खलबत्ता मुस्त आहे त्यांना मीठ ठेचलेले एवढ्या वस्तू मी लिहिले। बाकी भाज्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकतास। मी ना कुकर पडायला ठेवला कारण खिचडी ना मी कुकर मच करणू कुकर में टाकस मी 2 पळे तेल तेल चांगलं गरम होऊ दूत तेल तपी घे तेन मस्त टाकून मी तेजपत्ता तुम्ही नाही बी टाकणार तरी पण चालेल पण शेत म्हणतं टाके देस म्हणतं। तेजपत्ता टाकल्यानंतर लगेचच मी कांदा पण टाकली जातात ते कांदा असले कांदा नंतर लगेचच कढीपत्ता पण सांगितले टाक देवाना। कांदा आणि कढीपत्ता आहे ना 2 ते 3 मिनटं फक्त भुजाव देवाना तेसला मस्त परतायला हवं 2 ते 3 मिनटं। आणि कांदा कढीपत्ता परतावल्यानंतर तेन मस्त लगेच टाकणार ते अद्रक आणि लसूण पेस्ट अद्रक नाही बी टाका तरी पण चालेल नुसतं लसूण पेस्ट पण टाका तरी पण चालेल पण अद्रक आणि लसूण पेस्ट आणि खिचडी ना ते एकदम चविष्ट लागस। तेले पण आपण 2 ते 3 मिनटंच परतायलोत फक्त। मी म्हणा प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनटंच का बरं परतावून सांगस कारण की ना कोणते बी स्वयंपाक म्हणा का काही गोष्टी करा आणि एक टेक्निक रास जसं तुम्ही कोणी पद्धत आता स्वयंपाकने चव का बरं वेगळी लागस कारण सगळ्यांनी पद्धत हे वेगळी राहते त्यामुळे मी ज्या ह्या वस्तूला जसं फक्त 2 ते 3 मिनटंच परतावत जास्त काही परतावत त्यामुळे चव जी रास ना भाजीसले खिचडीसले भातले एकदम भारी येस। तर अद्रक लसूण पेस्ट परतावल्यानंतर मी बटाटा आणि वटाणा पण टाकी दिलात तेसले पण मी आता परतायलेच फक्त 3 ते 4 मिनटं चांगलं 3 ते 4 मिनटं परतावल्यानंतर लगेच असेल मग टाकस मी आता टमाटा असले बी मिक्स करलेस टमाटा ह्या आपल्याला लवकर शिजायला पाहिजे त्यासाठी एक टेक्निक आहे तर नमक टाक देवानं सांगितलं जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या लवकर शिजतील। नमकमुळे ना पाणी सुटस पाणीमुळे ना पाणीमध्ये आपल्याला ज्या भाज्या आहेत त्या लवकर शिज जातीस। आता लगेचच त्यांना टाकत मी मसाला काही नाही घरना गरम मसाला बाकी जो बिर्याणी मसाला होता पावभाजी मसाला ज्यावेळी मसाला राहणार तुम्हाला पहिला सगळं मिक्स करून टाकू आणि त्यामुळे जे खिचडीला जी टेस्ट असतात ती एकदम भारी येस। तर मॅटे घरना गरम मसाला चटणी धनाचा पावडर हळद आणि थोडंसं वरून मॅगी मसाला टाकली तर खिचडी कारण ना पोरे पण एकदम आवडीसन खातस। तीस टेस्ट जर राहिली ना एकच भाजीले नाही खिचडीले ते आपले पण जात नाही आणि पोरेसली बी आवडत नाही। तर आटे मसाला चांगला मिक्स होईल तर त्यांना टाकतेस मी पाणी तर पाणी ना मी आटेच जेणेकरून 4 ते 5 ग्लास टाकस पाणी 4 ते 5 ग्लास पाणी टाकाय की मी चांगलं मिक्स कर दिलं। आता लगेचच त्यांना नमक पण टाकलेस पहिलेच मी नमक पण टाकलं होतं त्यामुळे नमक मी व्यवस्थितच टाकलं ना आटेलेस मी आता तांदूळ तर येले ना आमना खानदेशकडे ना छोटंसं माप म्हणतस म्हणजे नकटं म्हणतस तुम्ही वाटीस ना बी अंदाज लिहू शकतस। तर मी आठे जवळ ना डाळ तांदूळ करीस आणि ना पावशर भरली रणू सगळ्या वस्तू छोटंसं माप बरेच नाही तांदूळ लगेचच लिहिलं अर्धा नकटं डाळ लगेचच आणि ते ना मग थोडीशी मसूरनी डाळ तुम्ही मसूरनी डाळ ना जागावर ना चवडीने डाळ पण यूज करी तरी पण चालेल आणि मुंगनी डाळ बी टाके तरी पण चालेल। मुंगनी डाळमुळे काय होस माहिती की ॲसिडिटी होत नाही। तर मी या 2 डाळी लिहिलेल्या आहेत आणि तेसले ना ते चांगलं डाळ तांदूळ मिक्स करलो होतं आपण मिक्स करीस नाही ना तेसले स्वच्छ 2 ते 3 पाणीच घे धुई टाकूत जेणेकरून तेच ना माझी घाण वगैरे पावडर वगैरे लायल होई ते निघ जायला पाहिजे। कोई काय वेळेस माहिती काही की तांदूळ असले ना पावडर पण लायल राहस जेणेकरून त्यांना कीड वगैरे पडायला नको म्हणून त्यामुळे मी येले 2 ते 3 पाणी घे धुई टाकलं ना ते देखा म्हणा 2 पाणीच घे 3 पाणीच घे तांदूळ धुवाई घ्यात तसं जाते अंदाज म्हणूत का देखो ते खिचडीनं जे पाणी ठेवलं होतं ना ते उकड नका देखूत। तर पाणी ना मस्त उकडी की पाणीले म्हणजे अंदाज पण मस्त गतकी येते आणि मस्त टाकतेस मी आता डाळ आणि तांदूळ डाळ तांदूळ टाकल्यानंतर त्यांना मी 1 चमची तूपही टाक दिलं आणि तूप तुम्ही नाही बी टाकणार तरी पण चालेल पण मी टाक दिलं आणि तूप टाकल्यानंतर मी टाकायचं देते मग कोथिंबीर बारीक चिरेल तेल आणून 5 ते 10 मिनटं आहे ना आपण बिना झाकणच उकडू देऊ डाळ तांदूळले जेणेकरून आपली जी खिचडी ना ती मोकळी यायला पाहिजे। लगेच तांदूळ जर टाकत आणि लगेच झाकण जर लावा ना खिचडी आहे गैरी गचगच इजास कोणला आवडस कोणला नाही आवडस त्यामुळे ना जर तुम्हाला मोकळी खिचडी करणी होई तर कुकरनं झाकण ना थोडंसं 5 ते 10 मिनटं मला लावा ना जेणेकरून तिनं आला ज्या कण आहेत ना त्या मस्त मोकळा व्हायला पाहिजे झाकण लगेच लावा नाही। तर कोथिंबीर पण टाकायचं मी मिक्स करलेली तूप तर टाकायचं हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्यात मस्त खिचडी माते खिचडी नाही ना 3 शिट्ट्या आपण लिहिलो कारण आहे ना 3 शिट्टीच माझी खिचडी ना ती मस्त अशी मऊसूत शिज आहे आपलीवाली।
शिट्ट्या आपल्या वही झाले दाते मी मस्त कुकर उघाडी संध्याकाळ आई वेगळी आपली मोकळी मोकळी खिचडी तयार तुमले ना एक ताट माकाडी संध्याकाळच मी हाई जे मी खिचडी मिक्स करून त्यांनी वाले वाफ येणार समोर कॅमेरावर बसर आणि त्यांनामुळे थोडंसं ॲडजस्ट करा फक्त वाफमुळे असं ब्लर व्हायला लागत दिसरा ना एक ताट माकाडी संध्याकाळी कितली भारी दिसली नाही ना तर खावाले पण एकदम भारी लागत खूपच सोपा पद्धत मग खिचडी देखण्याचा प्रयत्न करले मी या मग सगळं जण खावाले आणि असेच म्हणा रेसिपी देखासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.